चला डे 4 आपला आलेला आहे ट्रिपचा. आणि आज नवीन हॉटेलमध्ये आपण आहोत कासा डेल एमला. आणि इथे जो ब्रेकफास्ट ऑप्शन आहे मी तुम्हाला दाखवतो पटकन. आजही आपल्याला थोडंसं लेट झालं जायला, त्याच्यामुळे थोडं फास्टमध्ये दाखवतो. फ्रूट्समध्ये आहे भरपूर सारं, कॉर्नफ्लेक्स आहे, हे तर फिक्सच असतं सगळ्यांसाठीच. बघूया व्हेजवाल्यांसाठी काय काय आहे. इकडे ब्रेड्स आहेत, पेस्ट्रीज आहेत, सॉसेस आहेत, बटर आहे, सॅलेड. What is this? This is smashed potato. This is broccoli and double to double one. Egg omelette. राईस आहे, आपला फोडणीचा भात दिसतोय हा एकदम पक्का. चिकन सॉसेज, सूप आहे कुठलं, करी आहे, चिकन करी. कुठली? हो पराठा आहे. भाई साहब 3-4 दिवसामध्ये पहिल्यांदा आज पराठा दिसलेला आहे. पराठा घेऊया, चला प्लेट बनवूया. सीड्स आहेत आणि आपले ब्रेड टोस्ट होत आहेत. इकडे टी आहे, टी विथ हनी, वॉटर आणि हे कसलं तरी ज्यूस आहे. काय वाचा बरे, क्रायसंथ बाबा खाली अवघड. आणि याच्यामध्ये हॉट वॉटर. ओके, ब्रेकफास्टची प्लेट बघा. मी आणलेत आज फ्रूट्स, नाही आणले. आज टोस्ट पण घेतला आहे आपण विथ बटर अँड जॅम. आणि खूप दिवसांनंतर आज आपल्याला इथे रोटी बघायला भेटलेली आहे पूर्ण थायलंडमध्ये. हे आहे डबल एग्स ऑमलेट आणि फ्राईड राईस अँड चिकन करी. चलो ट्राय करते. रोटी खाऊया. सांग बरं. मला बस हे वाटते गोड नसलं, नाही एवढं गोड खाऊ शकतो. हा ना, व्हॅन आलेली आहे इथून पण. आपल्याचा एक जण आहे कंपनीला, बघूया. आहे आणि बसमध्ये आता आपण निघालो. दिसतंय फुल पॅक आहे बस, AC बस आहे. बोटच्या तिथे आपण पोहोचलो आता. जस्ट एक 1.25 तास लागला आपल्याला इथं पोहोचायला. आणि आता आपण जाणार आहे स्पीड बोटमध्ये. इथून आपल्याला पुढे जायचं आहे फिफी आयलँड. हे असं वेटिंग एरिया आहे, इथे सगळे असं वेट करतायत. आणि इथे आहे बोट क्लब. या स्पीड बोट्समध्ये आपल्याला जायचं आहे. आता यातले कुठली असेल आपल्याला माहिती नाही, पण अशाच टाईपच्या स्पीड बोट्स आहेत ज्यामध्ये आपल्याला जायचं आहे. पाणी तरी घाणे यार इथं. काय वाटतं ना आजची ट्रिप कशी आहे? आज तर सगळे फॉरेनरच आहेत. आज सगळे फॉरेनरच आहेत. सांगा भाई, टर्किश बिर्किश एकदम बोलत होते आज ते खतरनाक. एक कप्पा समोर आले वाटतं आपल्यासोबत, हिंदी समोर बसलेले. काय माहिती, ते बोटमध्ये बसल्यावरच समजा. आज थोडंसं लो पण फील होतंय मला. थोडंसं आज लो फील होते नाही का. ऑलरेडी 2-3 दिवस झाले हेक्टिक चालू आहेत, त्याच्यामुळे थोडंसं थकल्यासारखं वाटतंय. काय माहिती, पोट पण थोडंसं, झोप पण नाही, थोडंसं पोट पण जाम झालंय. पण लोकेशनला, हां पण लोकेशनला गेल्यावर कदाचित सगळं बरोबर होऊन जाईल. कारण लोकेशन इतके सुंदर आहेत. मायाबी, फिफी. बघूयात कशी होती आपल्या आजची जरी लो वाटलं तरी एन्जॉय करायचंय, कारण आजचा लास्ट डे आहे. लास्ट डे आहे. उद्यापासून मग परत लो करा, काही करा. उद्यापासून कोणी तुम्हाला अशा ठिकाणी नेणार नाहीये. येस, लेट्स एन्जॉय व्हॉट एव्हर वी हॅव. चलो. Orange color. Okay, sit down please, buddy. We don't go yet. Give me 10 minutes, everybody. Sit down please. Have a seat please.
Morning. Good morning, girl. Good morning. How are you doing? गुड. You're good? You're good. Okay. Let me introduce myself. My name is Leo. My name is Leo. 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 Nice to meet Leo. you. Nice to meet you guys. Today, please call me Sexy Leo. Sexy Leo. Nice to meet you, sexy everybody. So before we're leaving, guys, before we go, I got one question. Today we can buy speedboat, big speedboat, T engines. When we are going to outside eye, sometimes quite bumpy, boom. Sometimes quite strong with this. Like this. 30 years old. Somebody hear me? Any bike in the back floor? Bump that hands up, please. No? Please tell me about it. I would like to know because our one's gonna be bumpy like this. Bum like a Thai massage. It's a PT Alan today. This is a PT Alan. Today we got T Alan. Today we have T Alan together. 10 वाजलेले आहेत आणि अजूनही आम्ही इथेच आहोत कारण यांच्या फॉर्मॅलिटीजच भल्या चालू आहेत. एकदा तिकडे मागेच बॅकग्राऊंड दिसतोय ना तिथे फोटो काढले, आता परत इथे फोटो काढतात. कशासाठी फोटो काढतात काय माहिती. इन्शुरन्स म्हणतायत, सेफ्टी म्हणतायत, पण नंतर आपल्याला चिपकवणार आहेत ते फोटो. ते म्हणतात की तुमचं इथे सेफ्टीसाठी फोटो आहे म्हणजे काय हा. आपण तिकडे जाऊन काय गचक होणार आहे काय आणि सेफ्टी फोटो काढू काय सेफ्टी होणार समजा ना. ते अजून टाइमपास करून राहिले घरी. सकाळी बरं लवकर उठवलं यार आणि आता पाहिलं तर ते गडबड करणं काय नाही, मला आरामात चालू आहे. असंच असतंय ते. त्यांना फक्त त्यांच्या वेळेवर पाहिजे सगळे. चला निघालेले आहेत फायनली सगळेजण. फायनली बोट आता निघालेली आहे आणि इथून आपल्याला 1 ते 1.5 तास लागणार आहे पोचायला तिथे. आणि पहिला जो आयलँड आहे तो फिफी डॉन नावाचं काहीतरी आयलँड आहे. फिफी आयलँडचे 2 आयलँड केलेले आहेत त्यांनी, फिफी आयलँड आणि फिफी डॉन आणि फिफी ले. फर्स्ट आपण जातो फिफी डॉन आयलँडला आणि मग तिथे लंच वगैरे आहे. मला वाटतं स्नॉर्कलिंग पण तिथेच आहे आणि स्कुबा डायविंग पण तिथेच आहे. त्यानंतर आपल्याला जायचं आहे फिफी डॉन आयलँड. आता पहिल्या आयलँडला जायला आपल्याला जवळपास 1 तास 30 मिनिट लागणार आहेत. तर पोचूया आणि राईड करताना फुल बम्पिंग होणार आहे. आता त्याचे पण व्हिडिओज आपण काढूया, बघूयात कसं होतं बम्पिंग. तर 1 नंबर स्पीड वाढलेली आहे आता. मंकी बीचला आलेले आहेत. मंकी तुमचे पाहुणे. हो हे पाणी किती क्लिअर आहे. माझ्या बघ खालचं पूर्ण क्लिअर दिसतंय, एकदम क्लिअर. हे आम्ही बोटवरूनच बघणार आहेत कारण खाली मंकी खतरनाक आहेत आणि वरती तिकडे जायला अलाउड नाही आहे, म्हणून बोटमधूनच बघायचे मंकी. आता बघूयात कुठे दिसते मंकी. मंकी वगैरे आणलं बघा इकडे. आपल्या चिखलदऱ्याला चला, तिकडे तर काय मंकी दाखवतात. मंकी हातातला फोन घेऊन जातात. हां ये बी नेतेत बेटे. हा ये बी नेतेत. मी तेच सांगत हा आहे. खतरनाक मंकी असते. त्याला काय आवाज कळणार आहे का? काय 2-4 माकडं बसवले तिथं फक्त बघायला आणि झाला मंकी बीच. मंकी कुरकुरे खाता का कुरकुरे. हा झाला पहिला पॉईंट मंकी बीच. इथून आपल्याला फक्त आता दुसरीकडे येणार आहे फिफी आयलँड डॉन. फिफी डॉन आयलँड. सध्या आपण पोहोचलो आहोत फिफी डॉन आयलँडला. फिफी जसं मी सांगितलं की फिफी आयलँडचे 2
आयलँड त्यांनी केलं फिफी डॉन अँड फिफी ले. तर हा फिफी आयलँड डॉन आयलँड आहे. इथे आपण पोहोचलेलो आहोत. सगळी टीम आपली उतरलेली आहे. इथे आपला लंच आहे आणि फोटोशूट वगैरे तुम्ही करू शकता. खूप सुंदर आहे. पाणीच खूप सुंदर आहे यार इकडे, एकदमच क्लिअर. अंदमान वगैरेच्या साईडला कसं असतं पाणी क्लीन, तसं एकदम क्लीन वॉटर आहे, एकदम क्लीन. थोड्या वेळा आधी ज्या मंकी बीचला आपण होतो का, तिथे जेव्हा खाली बघितलं ना तर खालचं पूर्ण जो सरफेस आहे तो दिसत होता. इतकं पाणी क्लिअर होतं. बहुत बढिया. बघा फॉलो करायचं. हे बघा आता मोबाईल. हो हो नवीन चष्मा घातलेला आहे नेहाने, व्हाईट मॅची. आणि आता जस्ट मोबाईलचा नेहाचा मोबाईल बोटमध्ये राहिला होता म्हणून आम्ही मागे गेलो आणि जी आमची टीम होती ती पुढे निघून गेली. तरी हा सेक्सी लिओ आपल्यासोबत आहे. येस हाय. Hi. Hello Thailand. तर हा आहे आपल्यासोबत आणि हा आपल्याला आता परत रस्ता दाखवणार आहे. चला लंच 5 chicken 5 fish I remember and what Yeah. 5 monkey. 5 monkey shark, 5 monkey 5 shark. 5 sharks. Yeah. Okay, let's go. And sashimi human. This is our restaurant where we can have a buffet and unlimited food. Let's explore. This is rice. This is fried rice. What is this? What is this? Soup. This is चिकन curry. This is chicken, salad, noodles, and what is this? Fish. ओके, तर ही आहे आपली लंचची डिश. सगळ्यात पहिले ॲज युजल वॉटरमेलन, त्यानंतर इथे आहे हे फिश, ही आहे नूडल्स, त्याच्यावरती आहे सॉसेज, ही आहे रेड चटणी, ही आहे सी फूड सूप. सी फूड आहे बघा याच्यामध्ये, जे की नेहाला नाही आवडत. हे आहे फ्राईड चिकन नाही आहे, बॉईल्ड चिकन आहे. त्यांनी तर काय काय रंगारंगाचं म्हटलं होतं. हां 5 फिश आहे, काय म्हणलं होता. हे आहे फ्राईड राईस आणि हे आहे चिकन करी. आणि चिकन करीचं चिकन फिश मस्त आहे. गुड, चलो दबाते हैं. हम एक मिनट फोटो काढ द्या. ओके, राईस अँड करी. चांगली आहे, तरी चांगली आहे. थोडा वेगळा टेस्ट आहे, एकदमच इंडियन स्टाईल ऑब्वियसली नसणारच आहे, पण छान आहे. हां फिश नाईस फिश. बढिया. कर 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 कर. आवडीने आणलं श्रीनी सी फूड सूप. सूप ॲक्च्युली चांगलं असतं. हे पण चांगलं आहे, बाकी ट्रान्सपरंट आहे. खा 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 पण टेस्ट आहे ना मग ती सगळी. खा 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 पहिले खा खा खा. कुठेच कर. नाही नाही मी तर नाही. हा, हा. अजून घे असलं काही अळ्या मळ्यावालं. ऑक्टोपास काय माहिती काय. असा काही सुंदर हा आहे फिफी आयलँड डॉन. फिफी डॉन आयलँड. लयच अवघड नाव आहे या घ्यायला, फिफी डॉन आयलँड. आणि इथे कायाकिंग वगैरे पण आहे अवेलेबल. पण आपला टाईम झालेला आहे म्हणून आपण या बोटपाशीच फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि त्या झोक्यावर व्हिडिओ काढले आणि आता आपण निघायला. चलो, जे आपण क्राबीच्या बीचवरती जे जेवण केलं म्हणजे त्यांनी जे 4 आयलँडच्या वेळेस जेव्हा जे लंच होता तो ॲक्च्युली त्यांनी जसं मी सांगितलं की ते स्वतः घेऊन आले होते, त्यामुळे थंड होतं. इथं प्रॉपर रेस्टॉरंटमध्ये बुफे सिस्टम होतं, त्यामुळे जेवण पण चांगलं होतं, गरम पण होतं आणि भरपूर व्हरायटीज पण होत्या.
इथे स्पेशल मी दाखवायचं विसरलो, स्पेशल व्हेजिटेरियन लोकांसाठी पण एक बुफे होता, ज्यामध्ये व्हेज काय काय आता होतं पण आपण बघितलंच नाही. नूडल होतं. हा म्हणजे व्हेजिटेरियन फूड्स होते, सेपरेट होते, त्यामुळे ती एक चांगली गोष्ट होती. निघालो आहे आपण सी फीट डॉन आयलंडवरून. आता पुढचा स्टॉप माहिती नाही कुठला आहे. थंडगार कोक येत आहे. काढू? एका आयलंडला आपण पोहोचलेलो आहे. तिथे केव्ह सारखं आहे आणि इथे थांबणार नाही आहे. पण इकडे चेक करा एकदा, खूप सारा लॉंग बोट आहेत ॲक्च्युली, आणि या लॉंग बोटवरतीच फोटोशूट वगैरे करता येतो ज्यांना करायचं असेल त्यांच्यासाठी. पण काय माहिती आता हे काय करतात, थांबवत आहे. पाणी बघा किती निळं निळं आहे, हिरवं हिरवं निळं निळं. काय आयलंड आहे. आता इथे स्नॉर्कलिंग होणार आहे. All right, everybody, time to get along board, guys. Who would like to get it? Who would like to get that board? Please tell me, buddy. ज्या लोकांना लॉंग टेल बोटवरती शूट करायचा होता ते लोक गेलेले आहेत. बघा हे लॉंग टेल बोट्स आहेत. आपण ऑलरेडी याच्यावर फोटो काढलेले आहेत. पण विषय असा झाला की नेहाने एक ड्रेस आणलेला होता, त्या ड्रेसवरती शूट करायचा होता आणि तो ड्रेस आम्ही चेंजच नाही केला, कारण माहीतच नव्हतं की आता आहे म्हणून विषय झाला. आणि आता आम्हाला चान्स नाही आहे शूट करायचं, त्यामुळे आता आम्ही स्नॉर्कलिंगलाच चाललो. स्नॉर्कलिंग करणार आहोत आपण, त्याच एरियामध्ये आहे. हे बघा सगळ्या बोट्स इथेच आहेत, लॉंग टेल बोट्स. हाँ खूपच सुंदर यार, बहुत बढ़िया, वर्थ इट. पूर्ण क्रिस्टल क्लिअर पाणी आहे, एकदम खाली आर पार आम्ही बघू शकतोय. आणि इकडे बघा, ओ हो 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 भाई साहब, ओ भाई साहब. इसको बोलते समुंदर. नया वेट जस्ट आता स्नॉर्कलिंगचा ट्राय केलेला आहे. पण प्रॉब्लेम असा झाला आहे ना की खूप शेकी पाणी आहे बघा, म्हणजे बोट पूर्ण हलती आहे. आणि जिथे स्नॉर्कलिंग करायची आहे का ह्याच्या आजूबाजू जागा पण खूपच हलती आहे. त्याच्यामुळे स्नॉर्कलिंग आज काही जमलेलं नाही आहे. मी एकदा डायरेक्ट उडी मारली इथे, तर ते पूर्णच पाणी गेलं आणि कंट्रोल झालं नाही, म्हणून मग बाहेर यावं लागलं. मग परत एकदा गेलो, पण त्यावेळेस पण इतकं पाणी हालत होतं की भाई जमलंच नाही. तेव्हा फिश खूप छान आहेत, मग इथून दिसणार की नाही, हां दिसत आहेत बघा. फिश खूप आहेत, खूपच सुंदर फिश आहेत आतमध्ये. थोडंसं बघितलं मी, पण नाही जमलं, बाहेर यावं लागलं. आणि आपली स्नॉर्कलिंग आजची झालेली नाही आहे. बाकी मग सगळ्यांनी एकदम मस्त उड्या मारलेल्या आहेत, मजा केलेली आहे. फिश बघ. आणि नेहाने आज परत एकदा उलटी केलेली आहे. तिला हे मोशन सिकनेस जमतच नाही, त्याच्यामुळे
बाईने उलटी केलेली आहे. आता मोबाईल मी जास्त वेळ असा हातात धरू नाही शकत, सटकून जाईल तर पाण्यात पडेल, मग लय अवघड का होऊन जाईल. फिश खूप आहेत यार, मस्त मस्त मरीन फिश आहेत त्या, मरीन. यार आपल्याला व्यवस्थित आली पाहिजे यार स्विमिंग तर आली पाहिजे यार. याच्यानंतर आता घरी गेल्यावर आपण पहिले स्विमिंगचा क्लास लावू. क्लास नाही. हां, स्विमिंगचा क्लास लावावा लागतं पहिले. स्विमिंग पूलमध्ये पहिले शिका, मग विहिरीमध्ये. नाही येत बेटा, हाईट कमी आहे म्हणून आपल्या स्विमिंग पूलमध्ये काय वाटत नाही. हो, किती मासे आहेत हो, दिसतंय. हो, मायाबे बीचसाठी आपण वॉकिंग जात आहोत. हे इथे आपल्या बोट्स वगैरे थांबलेल्या आहेत आणि इथून चालत जायचं आहे पुढे. हो, फिश पा कसे आहेत, स्वॉर्ड फिश सारखे खतरनाक फिश आहे. हे मायाबेला जायच्या आधीचा थोडासा वॉकिंग स्ट्रीट आहे. असं खाली थोडासा ब्रिज सारखं बनवलेला आहे आणि इकडे साईडला बसायला पण आहे. चला समोर बघा, मायाबे पोहोचलेलो आहे आपण, पण खूपच गर्दी आहे बघू शकता. बीच खूप सुंदर आहे पण. हो, एकदम बढिया सँड आहे. इथं स्विमिंग अलाउड नाही आहे कारण इथे शार्क्स आहेत. या बीचवरती स्विमिंग अलाउड नाही आहे कारण इथे खूप सारे शार्क्स असतात. हा शार्क्सचा पॉईंट आहे, इथं दिलेलं आहे बघा. इथे शार्क्स आहेत त्यामुळे पोहायला जमणार नाही आहे. ओके, खूपच सुंदर मायाबे. खरंच म्हणजे खरंच थायलंडवर निसर्गाची खूपच कृपा आहे. इतकं सुंदर इथं सीन आहे, इतकं सुंदर पाणी आहे, डोंगर इतकी सुंदर सगळ्या याच्यावर असे झाडं आहेत पाण्यावर, सॉरी डोंगरावर, आणि इतकी व्हाईट सँड, इतकं क्लीन बीच. ॲक्च्युली हे लोकांनी पण मेंटेन ठेवलेलं आहे, पोलीसवाले वगैरे पण असतात इकडे. हे बघा इकडे पोलीसवाले वगैरे पण आहेत, त्यामुळे हा बीच पूर्ण क्लीन आहे आणि जे टुरिस्ट लोक आहेत त्यांचं फेवरेट आहे. कारण हा जो स्पॉट आहे हा खूप जास्त फेमस आहे. या दोन डोंगरांच्या लाईनमधला हा जो ओपन स्पेस आहे आणि असा जो बीच आहे, हा बीच टुरिस्ट लोकांचा एकदम फेवरेट स्पॉट आहे. याला म्हणतात मायाबे. आता जस्ट आपण जाऊन आलेलो आहे मायाबेला. खूपच सुंदर आहे ॲक्च्युली, मस्ट विजिट आहे खरंच. जर का तुम्हाला नेचर बघायचं आहे किती सुंदर असतं तर ही जागा एकदम परफेक्ट एक्झाम्पल आहे. आणि क्राऊड असल्यामुळे थोडंसं तेवढं एन्जॉय नाही करता आलं. प्लस दुसरी गोष्ट, ज्या बोटवाल्यांसोबत आम्ही आलो आहे त्यांनी खूपच कमी टाईम दिलेला आहे आणि त्या टाईम ऑलरेडी संपला आहे, म्हणून आता आम्हाला थोडंसं पळावं लागणार आहे. लेट झालं आहे. एक तर इकडे गर्दी खूप, दुसरी गोष्ट टाईम दिला कमी, म्हणून पळापळी सुरू झालेली आहे. जावं लागणार आहे फास्ट. मजा आली. हा, खरंच छान आहे, मस्त आहे ना. बडे मियाँ चटवी से बनला बडे मियाँ. चला, बोटमध्ये जायची वेळ झालीच. घरी आहे हा, डायरेक्ट आता. नाही अजून एक बीच बाकी आहे, लास्ट बीच बाकी आहे आणि मग घरी. तू बसेल ड्रायव्हर बस असेल तू. हां डिस्काउंट फॉर यू, डिस्काउंट ना बस
back. लेट मी डिस्कस. Okay, yes, you driver. Have training go with you. Just you up. थँक्यू. जेटस्की आहे इथे. जेटस्की पण खूप महाग आहे. 1200 बात म्हणजे 3600 रुपये जेटस्कीसाठी. इथं अलिबागला गेलं तर मी 100 रुपयामध्ये जेटस्की करतो. इतकं कुठं करे 3000 रुपयामध्ये. आणि आत्ता आपण शेवटच्या बीचला पोहोचलेलो आहोत. बीचचं नाव मला माहिती नाही आहे काय आहे, पण हे पण खूप छान जागा आहे. इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत. बसायला असे छत्री वित्री मस्तपैकी अशी आणि रिलॅक्स करायला एकदम जागा आहे. फूड वगैरेसाठी पण मागे ऑप्शन्स आहेत. बघूयात आपण एक्सप्लोअर करूया काय काय आहे मागे पण या बीचवर काही नाही. एक छान आराम 1 घंटा आहे आपल्याकडे, त्यामुळे आराम करायचा, काहीतरी खायचं आणि 1-2 रील काढल्या तर काढायचं, नाही तर मग आराम रिलॅक्स. कपडे बिपडे भेटतात इथे. ज्यूस आहे. टॉयलेट 20 बात. How much for beer? Beer big 200 baht, small 150 baht ka. 200 and 150. Yes. Toilet 20 baht. Coconut water? 150 baht. You buy order, you can sit free table ka. ओके. आपल्यासारखंच इकडं सगळं म्हणजे बीच साईड किंवा मग डोंगर साईड किंवा इकडे तिकडे गेलं की प्राईस डायरेक्ट डबल टिबलच होऊन जाते. नॉर्मली कोकोनट वॉटर जे आहे बाहेर ते 40 बातचं आणि इथे डायरेक्ट 150 बात आहे. म्हणजे 3-3.5-4 पट, 4 टाइम्स प्राईस. चप्पू झाला ना. ओले ओले बेबी. जाऊ दे रे बाबा. आज ब्लू है पानी 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 अजिंगी सनी 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 आजाओ अंदर बीच यारा फोटो मेरी खींच कुट्टी किस्मत होगी तेरी या तू. आज ऍक्च्युली ह्या बीचवर आम्हाला रिलॅक्स करायला मिळत आहे. सगळे छान स्विमिंग करताय. नेहाना पण एन्जॉय करायला चालू केलेलं आहे पाण्यामध्ये. चलो. सन बाथिंग चालू आहे सध्या. सन बाथ. फॉरेनरकडून आम्ही पण जरा शिकतोय की काय असतं. कायच असतं भावा, जरा तोंडाला लावा आणि बघावंच नेमकं काय असतं. म्हणून आम्ही बी असं टाकलं खाली झोपायचं चालू केलं लागलं. हॅलो. होळीसारखं झालं इथं. आपण ते काय लावतो रे होळीला? सनस्क्रीन. नाही सिल्वर कलरचा होळीला लावतो ना आपण. काय म्हणतो पोरं त्याला, ते दिसून राहील. दाखव एकदा पूर्ण व्ह्यू दाखव. हा बघा आमचा व्ह्यू. इकडनं चालू करते. आता वाटतंय फॉरेन मध्ये आलोय. चाले हो तुमच्यासाठीच काढायलो. सन बाथिंगची मजा फर्स्ट टाइम. चटके बसायला लागले आता हळूहळू. जमत नाही आपल्याला, जमत नाहीये काय. सन बाथिंग काळ होणं म्हणते जरा, काळ होणं नकर बाबा. चलो वापस घरी जायची वेळ झालेली आहे. आता आपल्याला हे सोडतील जिथून आपण निघालो होतो.
बरोबर. तर अशा प्रकारे आमचा फिफी आयलँडचा टूर संपलेला आहे आणि कालपासून आम्ही एवढं फिरतोय, कालपासून म्हणजे 2-3 दिवस झाले एवढं फिरतोय, इतके पाय दुखत आहे, इतकं अंग दुखत आहे. ऑलरेडी एकदा मी फुल बॉडी मसाज झालेली आहे आणि आज आणि कालचा जे थकवा होता तो काढण्यासाठी आत्ता आम्ही आलेलो आहे फूट मसाज करायला. आमच्या दोघांची फूट मसाज चालू आहे आणि खूपच चांगला एक्सपिरियन्स आहे हा, खूपच युनिक एक्सपिरियन्स आहे. आपल्याकडे भेटत नाही असं कुठेच आणि छान वाटतं म्हणजे असं काही एक्सपिरियन्स करून. एक्सपिरियन्स तर छान आहे. एक्सपिरियन्स छान आहे. आता एकदा गेल्यावर असं वाटतं अरे 4 दिवस का बरं नाही गेले जेव्हा आपण इकडे होतो तेव्हा. ठीक आहे. आणि आजचा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. काही तुम्हाला कमेंट्स असतील आमच्यासाठी, सजेशन्स असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा आणि आमचे इंस्टाग्राम हँडलला पण असं फॉलो करा. नेहा आटे नावानेच आपलं इंस्टाग्राम हँडल आहे. त्याच्यावरती आपण भरपूर सारे रील्स बनवलेले आहेत आत्तापर्यंत. या पूर्ण आपल्या ट्रिपच्या सगळ्या आम्ही तिथे पोस्ट केलेल्या आहेत आणि अजून पोस्ट करणार आहोत. त्यामुळे इंस्टाग्राम नेहा आटेला फॉलो करा. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.